एक वस्ताद नावाचा माणूस होता. तो एका गावात राहत होता. तो एका वीट भट्टीवरती कामाला होता. परंतु काही कारणावरून ती वीट भट्टी बंद झाली. म्हणून त्याला काय करावे ते सुचेना. एक दिवस असाच फिरत फिरत असताना तो एका स्मशानभूमीमध्ये बसला. तेथे प्रेत जळत होते. त्यानंतर तो त्या प्रेत जळण्याजवळ गेला. त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पाहतो तर काय, त्या प्रेताच्या कानात नाकात सोन्याचे दागिने. मग तो दुसऱ्या दिवशी पहाटे येऊन त्या प्रेताच्या कानातील नाकातील जळलेले दागिने घेऊन गेला. त्यानंतर त्याला ते कामच लागून गेले. रोज यायचा, जळलेले प्रेताच्या कानातील नाकातील अंगावरील दागिने घेऊन जायचा. परंतु ही बातमी संपूर्ण गावात पसरली की कोणीतरी येते आणि त्याच्या अंगावरील दागिने राखीतून उकळून नेते. असंच एक दिवस खूप पाऊस चालू होता. त्या दिवशी वस्ताद नावाचा तो व्यक्ती स्मशानभूमीत गेला आणि सोने काढत असताना तेथे पडलेल्या राखेतील सोने त्यांनी गोळा केले. परंतु त्याला समोर एक हाडकातील सापळा दिसला. तो त्या हाडकातील सापळ्याच्या दातामध्ये हात घालत असताना अचानक सापळ्याच्या दातात त्याचे बोट अडकून बसली आणि त्या सापळ्याची दातखिळी बसली. तेवढ्यात समोरून गावकरी मशाल घेऊन येताना त्या व्यक्तीस दिसले. त्याला त्या भान फुटला. त्याला काय करावे सुचेना आणि गावकरी कोण आहे पकडून त्याला मारण्याचे उद्देशाने स्मशानभूमीकडे येत होता. तो कसाबसा हात झटकून तेथून बाहेर पडला आणि घरी येऊन पाहतो तर काय, त्याचे हाताचे चारही बोटे तुटून त्या सापळ्याच्या तोंडामध्ये गेली होती. यातून काय शिकावे तर लोभापायी हानी निश्चित होते.